नमस्कार. संवेदनच्या या पॉडकास्टमध्ये मी धनुश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. ओव्हर थिंकिंगचं असतं की तो सो रिअली ड्रॉन म्हणजे ते आपल्या मानसिक उदासीनतेच्या जाळ्यात इतके अडकलेले असतात आणि त्यांचं ओव्हर थिंकिंग इज युजली ड्रिवन नॉट बाय अँझायटी बट इज युजली ड्रिवन बाय गिल्ट की हाऊ डू आय फील याचा काहीसा आपल्याला विसर पडला आणि मग आपल्या भावना आपल्याला ओळखता येत नाही तसं झालं. नमस्कार. इंटरनेटवर एक सुंदर कोट वाचला. तो असा की जगातली सगळ्यात सुंदर जागा जर जी कोणती असेल तर ती आहे आपला मेंदू. आणि जगातली सगळ्यात वाईट जागा कोण? तर ती सुद्धा आपला मेंदू. आता या मेंदूमध्ये म्हणजे आपल्या विचारांमध्ये आपण किती परिपक्व असतो तेव्हा ती जागा सुंदर की वाईट हे आपण आपलं ठरवायचं असतं. याच इंटरनेटवर सगळ्यात जास्त सर्च केलेला शब्द कोणता आहे माहिती आहे तुम्हाला? तो आहे ओव्हर थिंकिंग, अतिविचार. का करतो बरं आपण अतिविचार? त्या अतिविचार करण्याचे गैरफायदे आपल्याला माहिती असतात, परिणाम माहिती असतात, तरीसुद्धा ओव्हर थिंकिंग होतं की आपल्याकडनं. आणि यावरच मार्गदर्शन करण्यासाठी पुढे येणाऱ्या अनेक अडचणींना आत्तापासूनच टाळण्यासाठी आपल्याबरोबर आहेत प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर राजेंद्र बर्वे. नमस्कार. नमस्कार. स्वागत आहे आपलं. येस. मी मगाशी म्हणाले की अत्यंत सुंदर जागा आहे ना. अत्यंत. तो स्वर्ग आणि नरक एकच आहे आणि आपण तो क्रिएट करू शकतो. बरोबर. म्हणजे तुझे म्हणालेस की हा स्वर्ग पण आणि नरक पण आहे. एवढंच नव्हे तर तो स्वर्गाचं दार कसं उघडायचं आणि नरकाचं दार कसं बंद करायचं हे पण आपल्याकडे आपल्याच मेंदूत आहे. बरोबर. एवढ्यापासून नको मी स्वर्ग आणि नरक बोललो ना. मी सुरुवात करतो. ओके ठीक आहे. तर आपल्या मेंदूत आपल्या मनात स्वर्ग आहे आणि नरक आहे हे आपल्याला पहिले कळलं पाहिजे. नाहीतर आपण काय म्हणतो की या माणसाच्या सहवासात स्वर्ग आहे, या माणसात नरक आहे असं आपण म्हणत असतो. म्हणजे जणू काही आपला स्वर्ग उघडून देण्याच्या चाव्या आपण दुसऱ्याकडे देत असतो, आपल्याला नरकात ढकलण्याच्या पण टॅक्टिक्स दुसऱ्याकडे देत असतो. तर तसं नसून या क्षमता आपल्या आहेत, आपल्याकडे ती शक्ती आहे, आपल्या तेवढं सामर्थ्य आहे की आपण आपलं जीवन, स्वतःचं जीवन स्वर्गासारखं बनवू शकतो आणि इतरही त्याच्यात आनंदाने येऊ शकतात. किंवा आपलं जीवन आपण नरकमय करतो आणि इतरांना पण नरकात ढकलत असतो. तर ही क्षमता आपल्यात आहे. ही क्षमता आपल्यात कळली, आपल्याला समजली, उमजली की मग आपण ब्रिंग द बेस्ट व्हर्शन ऑफ युअर सेल्फ हे आपण आणत असतो. आणि याच्यामध्ये अडचणी आणणारं ओव्हर थिंकिंग आहे. पण त्या अडचणींना पार कसं करायचं? म्हणजे मानसशास्त्र काय सांगतं यामध्ये की ओव्हर थिंकिंग म्हणजे अतिविचार, हे तर आपण शब्दशः अर्थ लावला, पण त्या पल्ल्याड जाऊन काय आहे? खरं म्हणजे ओव्हर थिंकिंग हे आपण एका फक्त निगेटिव्ह अर्थानेच बघतो आहोत. खरं म्हणजे आपण एखादी व्यक्ती फार विचारी आहे असं आपण म्हणतो. ते विचार करून गोष्टी करतात. थिंक बिफोर यू ॲक्ट असं आपण म्हणतो ना. विचारपूर्वक काम करा, विचारपूर्वक निर्णय घ्या, सारासार विचार करा, साधक बाधक विचार करा, 4 माणसांचा सल्ला घेऊन विचार करा. म्हणजे आपण एखाद्या विचारावरती ओव्हर थिंकिंगच करत असतो एक प्रकारे. किंवा आपणच स्वतःमध्ये गुंतून पडतो आणि एखाद्या विषयाचा विचार करत असतो आणि मग आपल्याला अचानक काहीतरी कोडं सुटतं. याची खूप उदाहरणं आहेत. म्हणजे अगदी प्रसिद्ध उदाहरण आहे ते म्हणजे एखाद्या गोष्टीचा ब्रेक थ्रू मिळणं. म्हणजे आता एक साधं उदाहरण देतो. ते कोणाच्या ओव्हर थिंकिंगमधनं आलं तर मला ते आठवत नाही आता. पण आपण 2 गोष्टी त्यावेळेला जगात होते. एक म्हणजे टेलिफोन होते आणि झेरॉक्स मशीन होतं. पण कोणीतरी असा विचार केला ओव्हर थिंकिंग करून की अरे वाय नॉट हॅव टेलिफोन अँड झेरॉक्स टुगेदर, आणि मग फॅक्स आला. राईट. मग ते कोणाच्या तरी ओव्हर थिंकिंग मधनं निघालं ना. म्हणजे ओव्हर थिंकिंग कॅन ऑल्सो लीड टू क्रिएटिव्हिटी. वेगळ्या प्रकारे आपण जगाचा विचार करू शकतो, वेगळ्या प्रकारे आपण जॉईन करत असतो डॉट्स आणि आपल्याला कळतं की अरे हे काहीतरी वेगळं आहे. एखादी कविता आपल्याला सुचते, संशोधनात्मक एखादा विचार आपल्याला सुचतो, किंवा आपल्याला आपण अडचणीत आलो आहोत आणि आपल्याला त्याचं सोल्युशन पाहिजे,
उत्तर पाहिजे, ते पण आपल्याला ओव्हर थिंकिंगमध्ये मिळू शकतं. म्हणजे इट्स नॉट दॅट ऑल ओव्हर थिंकिंग इज बॅड. ते आपण कशा करता वापरतो आहोत आणि विचारपूर्वक ओव्हर थिंकिंग करतो आहोत का आपण ओव्हर थिंकिंग अविचारानं करतोय हे आपल्याला कळायला पाहिजे. म्हणून आपल्याला ओव्हर थिंकिंग हा या गोष्टीचा आपण त्याच्यावरती जरा विचार केला पाहिजे की काय आहे. कारण ओव्हर थिंकिंग करणं हा टाइमपास हा सगळ्यात मोठा मार्ग आहे. काय करते मी विचार करतोय हे काय करू. आणि ओव्हर थिंकिंगचा एक सगळ्यात मोठा त्रासदायक गोष्ट असते ती म्हणजे प्रोक्रॅस्टिनेशन. म्हणजे आपण ओव्हर थिंकिंग करत असताना निर्णय घ्यायला घाबरत असतो का हा विचार असतो की मी अमुक एक निर्णय घेतला, तो बरोबर आहे का चूक आहे, असा आहे का तसा आहे, याला काय वाटेल त्याला काय वाटेल, याचे नक्कीच फायदे होतील का, याचे नक्की तोटे होणार नाहीत ना, अगदी परफेक्ट डिसिजन घ्यायला पाहिजे असा आपण विचार करत असतो आणि निर्णय घेण्याचं टाळत असतो, निर्णय घेण्याचं पुढे ढकलत असतो. आणि मग आपल्याला वाटतं की आपण खूप विचार करून मगच आपण निर्णय घेऊ, तोपर्यंत आपला निर्णय झालेला नाही. म्हणजे मी निर्णय घ्यायला घाबरतो आहे, निर्णय घेण्याची माझ्यात क्षमता आहे पण आत्मविश्वास नाही आहे. म्हणजे मला क्षमता विकसित नाही करायची आहे, मला आत्मविश्वास विकसित करायचा आहे. त्यामुळे ओव्हर थिंकिंगमध्ये जो माणूस ओव्हर थिंकिंग करत असतो त्याचा आत्मविश्वास कमी आहे हे त्यांनी जाणलं पाहिजे. आणि सांगणाऱ्या माणसाने पण जाणलं पाहिजे की अरे तू निर्णय घ्यायला जो हिचकिचाहट तुझ्या मनामध्ये आहे त्याच्यामध्ये कोणताच निर्णय परफेक्ट नाही आहे, हा अगदी अचूक निर्णय आहे असं कोणीच म्हणू शकत नाही. महाभारतामध्ये नरोवा कुंजरोवा असं म्हटलंच ना शेवटी. युधिष्ठिराने म्हटलं की अश्वत्थामा हत्ती मेला का अश्वत्थामा मेला, तुमचा मुलगा मेला, हे सांगता येत नाहीये असं. म्हणजे त्यांनी सुद्धा हुशारीने उत्तर दिलं कारण परफेक्ट उत्तर नाही आहे ते. म्हणजे अशी गोष्ट आहे की जे परफेक्ट आपण शोधायला जातो तसं नाही आहे. आपल्याला जे आपल्या हाती आलेली इन्फॉर्मेशन आहे त्याच्या जोरावर आपण काय करू शकतो याचा आपण विचार करून निर्णय घेत असतो. दुसरी गोष्ट ओव्हर थिंकिंगमधली जी असते, एक प्रोक्रॅस्टिनेशन सांगितलं. दुसरं म्हणजे निर्णय घेतल्यानंतर त्या निर्णयाची संपूर्ण जबाबदारी आपली आहे असं आपल्याला वाटत असतं. म्हणजे हा मी निर्णय घेतला ना, आता जबाबदारी तुझी आहे असं जर असेल ना तर मला निर्णय घेण्याची भीती वाटते. आणि आजकाल तसं होतंय. म्हणजे कसं होतंय की खूपदा पालक येऊन म्हणतात की आम्ही त्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे, तू काही हवं ते ठरव. गोष्ट खरी आहे. म्हणजे पूर्वी त्याच्यावरती लादच होतात, आता तुम्ही त्याला स्वातंत्र्य देताय. पण निर्णय कसा घ्यायचा, निर्णय घेण्याचे कोणते क्रायटेरिया असू शकतात. विशेषतः आपण जेव्हा करिअरच्या बाबतीत विचार करत असतो तेव्हा आम्ही त्याला सांगितलं तू काही कर, आर्ट्स सायन्स कॉमर्स, आमचं काही म्हणणं नाही वगैरे असं म्हणतात. पण आर्ट्स सायन्स कॉमर्स घेतल्यानंतर पुढचं आयुष्य काय आहे, म्हणजे जीवनशैली कशी असू शकते, तुम्हाला कोणते विकासाचे मार्ग ओपन होऊ शकतात किंवा काही तुम्हाला धडपड करून ओपन करावे लागतात. म्हणजे आर्ट्स फॅकल्टीमध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला धडपड करून ते ओपन करावे लागतात. तुम्ही इंजिनियर अमुक झालात की तुमच्यात एक स्टॅम्प बसतो आणि थोडी काही दारं किलकिली तरी होतात. तर याची त्या मुलाला कुठे कल्पना असते. म्हणजे ओव्हर थिंकिंग तो म्हणतो अरे किती वेळ विचार करतोयस, तर त्याला इन्फॉर्म्ड डिसिजन मेकिंग हे पण ओव्हर थिंकिंगचं एक उत्तर असतं. हे पालकांनी भान ठेवायचं, त्याला पुरेशी माहिती दिली पाहिजे, त्याला घेण्याचा धैर्य दिलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की तो आता निर्णय या क्षणी घेतो आहेस, तो पुढे कुठे जायचं आहे याचा विचार करून घेतो आहेस की मला हे नको ते नको ते नको म्हणून हे हवं आहे. म्हणजे मला कॉमर्स आवडत नाही म्हणून मी सायन्स करतो असं असेल तर यू आर फेलिंग. कारण तुला सायन्स आवडतं कुठे माहिती आहे, हे आवडत नाही हे कळलं पण हे आवडते की नाही माहीत नाही मला अजून. म्हणजे या गोष्टीची सगळी कल्पना येणं शक्य नाही, परंतु हे आस्पेक्ट्स आहेत विचार करण्याचे. हे जर आपण सांगितलं नाही तर तो मुलगा ओव्हर थिंकिंगमध्ये अडकतो आणि मी त्याला कळत नाही आणि मग अरे पण तूच ठरवून निर्णय घेतलास ना, असं नाही आहे. आणखी एक खूप डीपर मुद्दा आहे तो असा की ओव्हर थिंकिंग करत असताना आपल्याला वाटतं की आपण विचार करतोय, ॲक्च्युली आपण चिंता करत असतो.
म्हणजे इट इज नॉट ओव्हर थिंकिंग, इट इज ओव्हर अँक्शसनेस. म्हणजे आत्ता जे मी फॅक्टर सांगितले ते विचार करण्याच्या बाबतीतले होते, परंतु विचार करण्याची प्रोसेस ही काही मेकॅनिकल नाही आहे, ते काही यंत्राने आर्टिफिशियल इंटेलिजन्सला दिलेले प्रश्न नाही आहेत. ते प्रत्येक विचाराच्या मागे एक शक्यता असते आणि त्या शक्यतेचा एक आनंद असतो. किंवा अशक्यता असली किंवा अडचणी असल्या तर त्याची भीती असते. म्हणजे ओव्हर थिंकिंग करणारा माणूस फक्त विचार करत नसतो, तो चिंताग्रस्त असतो. हे त्याच्याही लक्षात येत नाही, त्याला कळत नाही, त्याला कळतच नाही की ॲक्च्युअली मी ओव्हर थिंकिंग नाही करत आहे, आय एम बिंग ओव्हर अँक्शस अबाउट समथिंग. आणि जेव्हा मला माझी ही अँझायटी ड्रिव्हन आहे, हे माझ्या मनातल्या भीतीने ड्रिव्हन आहे हे थिंकिंग, हे जर मला कळलं तर मी काय करतो, तर मी आधी हे ओव्हर थिंकिंग नसून हा ओव्हर अँक्शसनेस आहे, लेट मी मीट माय अँझायटी, म्हणजे मला भिडू दे मला माझ्या अँझायटीला आणि मग त्यातनं मला मार्ग काढू दे, असं आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणि हे जर आपल्या लक्षात आलं नाही किंवा समोरच्या व्यक्तीला कळलं नाही तर एवढा विचार करू नकोस, एवढा विचार करू नकोस असं सांगण्यात काही अर्थ नसतो. त्याच्या मागची त्याची भीती, त्याच्या पोटातली त्याला धास्ती वाटत असते, काळजी वाटत असते, तिथपर्यंत आपल्याला पोचता आलं पाहिजे. हे पटकन लक्षात येत नाही. ते मी त्याने एक छोटंसं उदाहरण देत होतं. उदाहरण असं असतं की गमतीशीर आहे, आपल्याकडे पोस्टेज स्टॅम्प, आता एवढं पोस्टेज स्टॅम्प आपण बघत नाही, पण पोस्टेज स्टॅम्प जो असतो ना, पोस्टाचं तिकीट जे असतं ते आपण असं लावतो आणि मागे त्याच्या गोंद असतो. मग तो कोणी जिभेला लावून किंवा कोणी लावून आपण ते चिकटवतो, बरोबर आहे. एकदा चिकटला की वरचं चित्र दिसतं, गोंद दिसत नाही. आणि तो जर तुम्हाला स्टॅम्प नको असेल तर तुम्हाला फाडून काढावा लागतो किंवा तो हलके काढावा लागतो, कारण तो गोंदाने चिकटलेला असतो. दिस इज ट्रू फॉर ओव्हर थिंकिंग अँड अँझायटी. अँझायटी हा गम आहे, अँझायटी हा चिकट गोंद आहे, तो आपल्या मनाला चिकटतो आणि आपल्याला वर्ण दिसत असतो फक्त विचार, पण विचाराच्या मागे दडलेली चिंता जी आपल्याला चिकटवून ठेवत असते ती आपल्याला दिसत नाही आणि आपल्याला तिथपर्यंत पोचायचं असतं. आणि ही म्हणजे मला असं वाटतं की ओव्हर थिंकिंग करणारी माणसं ही मग कसं आहे की इन अ वे आपल्याला एक असं म्हणूया की रेनेसान्सच्या काळामध्ये जेव्हा सांस्कृतिक पुनरुज्जीवन झालं आणि माणसांनी धर्मविचार सोडून विज्ञान विचार करायला सुरुवात केली, असं म्हणू की युरोपातली ती विज्ञानाची पहाट होती, रेनेसान्स होता, तो आर्ट्सचा होता, विज्ञानाचा होता. आणि त्यांनी असं म्हणतात की जी द्विमिती चित्र होती ती त्रिमिती झाली. म्हणजे त्या आपण रियालिटीच्या अधिक जवळ गेलो, आपल्याला लिओनार्दोच्या चित्रावरनं ते दिसतं. तर ते त्रिमितीमध्ये आपण जगायला लागलो ना, तेव्हा सायन्स आलं आणि सायन्स म्हणजे विचार आला. आणि विचारामध्ये त्या विचाराचं आपण असं म्हणू की अचानक जे धार्मिक भावनांचा जो पगडा होता तो जाऊन विचारांचा पगडा माणसाच्या मनावर बसला. आणि मग देकार्त म्हणून एक फ्रेंच तत्त्वज्ञ होता, त्यांनी सांगितलं की विचार करणं खूप महत्त्वाचं आहे. आय थिंक देअरफॉर आय ॲम. म्हणजे माझ्या मानवी जीवनाचं रहस्य माझ्या विचारशक्तीत दडलेलं आहे. मी विचार करू शकतो याच्यातच माझ्या जीवनाचं रहस्य आहे, असं त्यांनी म्हटलं. आणि एकूण विचारांना प्रचंड महत्त्व आलं आणि भावनांना म्हणजे भावनांना कमी महत्त्व दिलं गेलं. आणि मग त्याची पिछेहाट झाली थोडी. आणि विज्ञान आपल्याला दिसते की गेल्या 2-3 शतकामध्ये प्रचंड वेगानं विज्ञानाने उडी घेतली, कारण माणसं विचार करू लागली आणि विचाराने प्रश्न सोडवू लागली, भावनेने प्रश्न सोडवत नव्हते. त्यामुळे एक प्रकारे ना भावनेने बॅकसीट घेतली आणि विचार परफेक्ट असला पाहिजे, विचार साधक बाधक केला पाहिजे, सायंटिफिक केला पाहिजे, जे बरोबर आहे. परंतु त्याचा इतका पगडा बसला की हाऊ डू आय फील, याचा काहीसा आपल्याला विसर पडला आणि मग आपल्या भावना आपल्याला ओळखता येत नाही तसं झालं. आणि आपल्या विचारामागे भावनिक प्रेरणा असतात. या गोष्टीची आपण आता दखल घेण्याचे झालेलो आहोत.
त्यामुळे आपल्याला विचार कर विचार कर विचार कर असं इतकं बंबार्डिंग होत असतं की हाऊ यू फील असं आपण विचारत नाही. अरे कसं वाटतंय. मला आठवतं मी काही काळ थोडं IITच्या एका मॅनेजमेंट स्कूलमध्ये मी शिकवत होतो. तेव्हा आम्ही काही एक्सपेरिमेंट करायचो, म्हणजे सायकोलॉजिकल एक्सपेरिमेंट करायचो. आणि मग ते विचारते, मी ते विचारायचं की यू टेल मी हाऊ आर यू फिलिंग. तर कोणी फिलिंग एक्सप्रेस नाही करायचे. ते म्हणायचं की हां आम्हाला नवीन विचार सुचले, आम्हाला हे असा विचार आम्ही यापूर्वी केला नव्हता, हा विचार अगदी नवीन आहे. अरे म्हटलं विचार नाही विचारत मी तुम्हाला, हाऊ डू यू फील, आर यू एक्सायटेड. ते म्हणाले अरे हो वी आर एक्सायटेड. आम्ही गोंधळून गेलोय. म्हटलं चालेल की आम्हाला काही कळत नाही आहे, समजत नाही, त्यामुळे आम्हाला चूक बरोबर ठरवता येत नाही आणि त्यामुळे आम्हाला विचित्रच काहीतरी वाटतंय. म्हटलं नाव यू आर इंट्रोड्युसिंग, यू आर लुकिंग विदिन अँड फाइंडिंग आउट व्हॉट युअर इमोशन्स आर. हा जो सगळा ओव्हर थिंकिंगच्या मागचा जो एक संकल्पना आहे ती आपल्याला समजून घेतली पाहिजे. तर मग आपण ओव्हर थिंकिंगच्या जाळ्यातनं स्वतःला सोडून घेऊ शकतो. तसंच ते परफेक्शनिझमचं लोकांच्या डोक्यावर भूत असतं की परफेक्ट असलं पाहिजे, परफेक्ट असलं पाहिजे. व्हॉट इज परफेक्ट ठरवलेलं नाही आहे कुणी ना. मी त्यांना विनोदाने सांगतो नेहमी की अरे ताजमहाल बघायला एखाद्या आर्किटेक्टला घेऊन गेला असता तो की सर ना तो थोडं अँगल थोडा बदलला असता ना तर अधिक सुंदर दिसला असता ताजमहाल असं म्हणेल तो. की अजूनही कोणत्याही चित्रकाला असं वाटत नाही की माझं चित्र पूर्ण झालं, तेवढे की अजून थोडं असं. म्हणजे देर इज नथिंग लाईक परफेक्ट. वी आर ट्राईंग टू रीच टू डुईंग बेटर अँड बेटर. हे जर आपल्याला कळलं ना तर मग परफेक्शनचं जे भूत आपल्या डोक्यावर सवार झालेलं असतं ना ते थांबतं आणि आपण सातत्याने अधिक आहे त्याच्यापेक्षा अधिक चांगलं करण्याचा प्रयत्न करत असतो. ही सगळी त्या ओव्हर थिंकरच्या मनाची त्याची ही मानसिकता आहे जी त्यालाही कळत नाही. आणि जर ओव्हर थिंकिंगमधनं जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर या सगळ्या गोष्टीचा विचार त्या व्यक्तीने केला पाहिजे, ओव्हर थिंकरनी केला पाहिजे. आणि याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. त्याला काउन्सिलिंग करणाऱ्या माणसांनी, त्याच्या नातेवाईकांनी, आईवडील, बायको, भाऊ, बहीण, कोण त्याच्यावर मित्र त्याच्यावर असतील त्यांनी सांगितले पाहिजे की ह्या माणसाचा आपण हा माणूस असं का विचार करतो याचा आपण जरा ॲनालिसिस करूया, त्याच्या भावनांशी जाऊन भिडूया, म्हणजे आपल्याला ती व्यक्ती अधिक चांगली कळू शकेल. त्यालाही कळत नाही की मी खूप अँक्शियस आहे, त्यालाही वाटत असतं की मी नुसता विचार करतोय. तर हे सगळं गारूड आहे विचारांचं. वाटतं की हे अभिमन्यूच्या चक्रव्यूहासारखं आहे. ॲब्सोल्युटली. आपण अडकतो आणि बाहेर येण्याचा मार्ग सापडत नाही, अर्धवट माहिती आहे. त्यामुळे मी निर्णय कसा घ्यायचा हे कळलंय, पण निर्णय घेण्याकरता धैर्य लागतं हे कोणी शिकवत नाही. निर्णय कसा घ्यायचा याच्यावरती खूप चर्चा होते. डिसिजन मेकिंग हा इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे मॅनेजमेंटमधला, पण त्याच्यातला हा एक सूक्ष्म मुद्दा आहे आणि अत्यंत महत्त्वाचा कळीचा मुद्दा आहे की तुम्हाला डिसिजन घेण्याकरता तुम्हाला एक आत्मविश्वास असावा लागतो आणि तुम्हाला यातनं काहीतरी चांगलं निघेल, पेसिमिस्टिक नाही तर ऑप्टिमिस्टिक करावं लागतं. यातनं काहीतरी चांगलं निघू शकेल या दृष्टीने मी निर्णय घेतो आहे. म्हणजे आय वॉन्ट टू बी पॉझिटिव्हिस्टिक असलं पाहिजे. मी जो रिसर्च करतो आहे त्यांना पॉझिटिव्हिस्टिक काहीतरी काढेल. हे कसं चुकीचं आहे हे मला नाही प्रूव्ह करायचं, यातनं काय बरोबर आहे हे मला शोधून काढायचं आहे, म्हणून मला तो विचार करायचा आहे. सो दिस इज अ कॉम्प्लेक्स हा विषय आहे. तो सिम्प्लिफाय करून सांगायचं तर म्हटलं अरे एवढा विचार करू नको, काही होत नाही, करून टाक, असं आपण 2-3 वाक्यात सांगतो. पण तसं आपल्याला करायचं नाही. आपल्याकडे एक म्हण आहे नाही का मराठीमध्ये, म्हणजे रिकामं डोकं शैतानाचं घर. तर याच्याशी मिळतं जुळतं आहे. कारण काय आहे की रिकामं डोकं म्हणजे ऍक्च्युली ते रिकामं नसतं, त्यात काहीतरी एखादा विचार असतो आणि तो विचार बहुतेक नकारात्मक असतो आणि तो नकारात्मक विचार सैतानाला बोलवतो. कारण काही एम्प्टी राहू शकत नाही जगात. देर इज नथिंग लाईक एन एम्प्टी स्पेस, देर इज नथिंग लाईक एन एम्प्टीनेस. समथिंग ऑर दी अदर काहीतरी येऊन तिकडे बसतं आणि मग ते सुरू होतं. असं आपण म्हणतो की आपल्याकडे कचरा कसा जमा होतो, एक जण कोणीतरी कचरा टाकतो ना, मग अरे यांनी टाकले मी पण टाकतो, असं करत करत आपण डोक्यामध्ये क्लटर जमा होत जातं रस्त्यावरती आणि आपल्या डोक्यामध्ये. तर माइंड आम्ही म्हणतो की माइंड इज अ चॅटर बॉक्स, सतत बडबडत असतं आणि ते सतत काहीतरी आपल्याला सांगत असतं, सतत आपल्याला धमकावत असतं किंवा तरी हरभऱ्याच्या झाडावर तरी चढवत असतं. पण
ते तसं न चढता भानावर राहणं महत्त्वाचं आहे. खरंय. आता ओव्हर थिंकिंग म्हणजे आपण अतिविचार याचं तुम्ही जसं सांगितलं स्पष्टीकरण दिलं की चांगले विचार सुद्धा त्याच्यातनं चांगलं काहीतरी म्हणजे इन्व्हेन्शन सुद्धा होऊ शकतं एखादं ॲब्सोल्युटली. पण ओव्हर थिंकिंगमुळे आपण खूप मागेही जाऊ शकतो म्हणजे त्या चक्रव्यूहात अडकू शकतो. बरोबर. ओव्हर थिंकिंगचा संबंध हा रागाशी असू शकतो का किंवा एखाद्या आजाराशी असू शकतो का, त्याची मुळं कुठे आहेत? व्हेरी गुड. आता आपण ओव्हर थिंकिंगवरती ना खूप जनरल बोललो, परंतु कधीकधी हा माणूस ओव्हर थिंक करतोय हे दुसऱ्या माणसाचं इंटरप्रिटेशन असू शकतं. म्हणजे उदाहरणार्थ स्किझोफ्रेनिया नावाचा रोग असतो, त्याच्यामध्ये एक अर्ली स्टेज असते ज्याला प्रोड्रॉमल स्टेज म्हणतात, की जर पर्सन इज एक्स्ट्रीमली परटर्ब्ड, त्याला परप्लेक्स्ड, कळत नाही काय चाललं आहे असं त्याची एक मानसिक अवस्था असते. खूप 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 विचार करत असतो तो. आणि त्यावेळेला पण आईवडील हा खूप विचार करतो, हो याला काहीतरी सांगा, तो ओव्हर थिंकिंग करतो. दिस इज नॉट ओव्हर थिंकिंग डिअर. हे त्या मानसिक रोगाची सुरुवात आहे आणि त्याला ओव्हर थिंकिंग नाही म्हणायचं. त्याच्याशी आपण बोलूया, संवाद करूया, त्याच्याशी नेमके जर आपण प्रश्न विचारले आणि त्याचं जर डायग्नोसिस केला तर आपल्याला लक्षात येईल की दिस कुड बी नॉट एव्हरी टाईम, परत सांगतो, दिस कुड बी अन अर्ली सिम्पटम ऑफ स्किझोफ्रेनिया असू शकेल. तर म्हणजे एखादा ओव्हर थिंकिंग करणार, अरे याला स्किझोफ्रेनिया तर नाही ना असं म्हणू नका, बिकॉज दिस इज अन एक्सपर्ट जॉब. तर असं ओव्हर थिंकिंगचं एक स्वरूप त्यातनं पुढे असं निघू शकतं, हे लक्षात ठेवलं पाहिजे. दुसरं ओव्हर थिंकिंगचं असतं की तो जो रिअली ड्रॉन, म्हणजे ते आपल्या मानसिक उदासीनतेच्या जाळ्यात इतके अडकलेले असतात आणि त्यांचं ओव्हर थिंकिंग इज युजली ड्रिवन नॉट बाय अँझायटी बट इज युजली ड्रिवन बाय गिल्ट. मनामध्ये इतकी तीव्र स्वरूपाची अपराधाची भावना असते की तुम्ही बोलायला लागल्यानंतर ते म्हणतात की तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. मग बरोबरची माणसं सांगतात की अरे याला ना काहीतरी सांगायचं आहे तुम्हाला, हा फार विचार करतो आणि आम्हाला काहीतरी सांगतो की ना त्यावेळेला असं घडलं. तर मग त्याच्याशी बोलायला लागल्यानंतर आपल्याला कळतं की त्याचं सगळं ओव्हर थिंकिंग, हे मी मगाशी म्हटलं ना की एक गोंद असतो, चिकट गोंद असतो, दॅट इज नॉट अँझायटी बट दॅट इज गिल्ट. आणि मग तो आपल्या भूतकाळात जातो आणि कधी काय घडलं, कोणाला तरी काय म्हटलं, कोणाला कोणी बोललं आणि मी असं करायला पाहिजे होतं, तसं करायला पाहिजे होतं. इट्स ऑल गिल्ट ड्रिवन आणि इज सफरिंग टेरेबली. तर त्याला त्याचं थिंकिंग दुरुस्त करायचं नसून त्याच्या मनातल्या गिल्टवरती काम करणं, मनातल्या डिप्रेशनवरती काम करणं, हा त्याचा डायग्नोसिस असतो. त्यामुळे ओव्हर थिंक हा एक जेनरिक टर्म झाली, पण ज्याच्याविषयी आपण आता बोललो. पण जेव्हा आपण अधिक विचार करायला लागतो तेव्हा आपल्याला कळतं की वेगवेगळे आस्पेक्ट्स आहेत त्याच्या मागचे, जे मनोविकाराची एखादं लक्षण पण असू शकतं. काही वेळेला असं होतं की ओव्हर थिंक करणारी माणसं ओव्हर अँक्शस पण असतात, आपण सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे, पण ते कम आउट विथ देअर अँझायटी सिम्पटम्स आणि मग ते अँझायटी सिम्पटमवरती ओव्हर थिंकिंग करायला लागतात. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला असं वाटतं की काहीतरी पोटात माझ्या बरं नाही आहे, दुखतं आहे आणि तसं वरवर आल्यासारखं वाटतं आहे किंवा मग छातीत कळ आल्यासारखं वाटतं आहे आणि मग अस्वस्थ वाटतं आहे मला. अरे हार्ट अटॅक तर नाही ना, राईट, हा पुढचा विचार. मग हार्ट अटॅक ह्याचा विचार करत राहतो. मी ते काय पेन राहिलं बाजूला, हा कशामुळे झालं ते पण राहिलं बाजूला. मग तो काय करतो, नेक्स्ट बेस्ट थिंग पीपल डू इज गुगलवरती, अरे बापरे अशी लक्षणं असतात का, असं होतं का, मग ते त्यांना असं पण होतं त्यामध्ये, आईला असं होतं की काय मला, मग त्याचाच विचार करायला लागतात. अँड दे आर सो लॉस्ट बाय ड्रिवन. बघाशी म्हटलं ना अँझायटी ड्रिवन, गिल्ट ड्रिवन, तसे गुगल ड्रिवन असतात ते. आणि मग गुगलमध्ये सारखं तपासून बघायचं. मग इतर लोकांचं बघ, काही लोक भरमसाठ काय काय लिहिलेलं असतं, याचं असं झालं, त्याचं असं झालं, ते नीट डायग्नोज करा. पण गुगलच त्यांचा डॉक्टर असतो, तोच काहीतरी नवीन नवीन सांगत असतो आणि तोच त्यांना गुंगून टाकत असतो. खूपदा माझ्याकडे काही पेशंट येतात, ते म्हणतात की हा मुलगा फार ओव्हर थिंकिंग करतो. अशी मोठी फाईल देतात, ECG काढलेत, हा इतकी ECG काढले पण काही आलं नाही. अरे म्हटलं ह्याचा आनंद व्हायला पाहिजे ना तुला. ECGत काहीच दिसत नाही डॉक्टर. अरे यार अच्छी बात आहे, म्हणजे हार्टला काही नाही आहे, इथे आहे, 1 फूट वरती आहे प्रॉब्लेम. पण ते म्हणजे दे ऑल्सो प्रेझेंट दिस वे.
की ओव्हर थिंकिंग करतात, एक एक धागा पकडतात आणि धाग्यामध्ये ते वाहवत जात असतात आणि खूप अशी इन्फॉर्मेशन गोळा करत असतात, जी इन्फॉर्मेशन त्यांना खरं म्हणजे काही कामाची नसते. ते त्यातनं काही त्यांना मार्ग दिसत नाही. आणि बहुतेक त्या गुगलच्या एक पहिली जी आलेली असते ना, त्याच्यामध्ये असं की आमचा कोर्स जॉईन करा, इतके पैसे भरा, इथे क्लिक करा. तो त्यांचा ड्रायव्हर असतो पैसे कसे मिळवायचे, विच इज ओके. पण ओव्हर थिंकिंगचा हा एक फॅक्टर असतो, हे त्या व्यक्तीच्या पण लक्षात येत नाही की मी इतकं ओव्हर थिंकिंग करतो आहे. आणि ट्रिगर्स असतात. आणि ज्या माणसांना ओव्हर थिंकिंगची सवय असते त्यांना सारखे ट्रिगर मिळत असतात. मला एक अगदी आठवतं आहे, म्हणजे मला आपण म्हणतो ना मराठीमध्ये हसावे की रडावे कळेना असं त्याचं आणि खरं म्हणजे माझं झालं होतं. कारण तो मग त्याला इतकी भीती वाटायची, इतकं ओव्हर थिंकिंग तो भीतीवर करायचा की रस्त्यावर कुठेही HIV चा काही संदर्भ आढळला की तो चालला ब्लड टेस्ट करून घ्यायला. आणि दरवेळेला नवीन लॅब आणि परत म्हणायचा, अरे पण त्यांनी माझा रिपोर्ट करेक्ट दिला का, माझ्या ब्लड सॅम्पलला जे लेबल लावलं तर बरोबर. हां, म्हणजे ओव्हर थिंकिंगमध्ये इतक्या शंका असायच्या, ती लॅब बरोबर आहे ना, ती खरंच ॲग्रिडेट आहे का, त्यांनी बरोबर रिपोर्ट दिला का, कारण ते ॲनॉनिमस असतात, मग काही चुकीचा रिपोर्ट तर नाही ना मग दिला, मग परत लॅबकडे जा. सो अशा रिपोर्टच्या थप्प्या होत्या आणि शंकावरती शंका चालूच. आणि त्याच्यामध्ये सगळ्या त्या ओव्हर थिंकिंगमध्ये अडकलं होतं, कामधाम कुछ नाही, याच्यातच तो माणूस अडकलेला होता. आणि त्याला सगळे लोक म्हणायचे, तू फार ओव्हर थिंकिंग करतो. अरे बाबा नाही ओव्हर थिंकिंग करत आहे, ओव्हर थिंकिंग हे फक्त त्याचं सिम्पटम आहे त्याच्या भीतीचं. सो ओव्हर थिंकिंगचे इतके नमुने आपल्याला बघायला मिळतात. आता आपल्या डिस्कशन मधनं हे जाणवलं की कधी कधी मूळ प्रॉब्लेम जो आहे तो ओव्हर थिंकिंग असू शकतो, कधी कधी ओव्हर थिंकिंग हा फक्त आपल्याला वरचा दिसणारा लेअर आहे आणि खाली अनेक गोष्टी दडलेल्या असू शकतात. म्हणजे आयुष्यात घडलेले काही पास्ट एक्सपिरियन्सेस हे सुद्धा रागाचं आणि ओव्हर थिंकिंगचं कारण. येस, राग सुद्धा असं आहे की ओव्हर थिंकिंग करणाऱ्या माणसाला जर आपण डिवचलं तर तो खूप चिडतो, मला त्रास देऊ नकोस, मी विचार करतोय, मध्ये मध्ये बोलू नकोस. इंटरप्शन आवडत नाही त्याला, कारण त्यांची जी लिंक लागलेली असते ना विचारांची तंद्री, ती भंग पावलेली त्यांना आवडत नाही. त्यामुळे ओव्हर थिंकिंग करणारी माणसं असं वाटतं की खूप अँक्शियस आणि डिप्रेस्ड वाटतात, पण त्यांना थोडं डिवचलंय असं वाटलं ते एकदम फणकारा आहे तो नागाचा आणि एकदम ते अंगावर येतात की असं डिस्टर्ब. मग बाकीचे लोक म्हणतात त्याला डिस्टर्ब करू नको, हां तो विचार करतोय, आमचा दादा फार विचारी आहे असं मग धाकट्या भावाला सांगतात, दादाला त्रास देऊ नको. अरे दादा काय विचार करतोय का, दादा हॅज गॉन बर्सर्क विथ हिज थॉट्स. सो ओव्हर थिंकिंग हा शब्द जरी घेतला तर त्याच्या मागच्या एवढ्या स्टोरीज आणि एवढ्या पॉसिबिलिटीज आपल्या लक्षात येईल की इट कॅनॉट बी सिम्प्लिफाईड. पण ह्याचा विचार करणं आणि समजून घेणं हे, म्हणून पॉडकास्टमध्ये आपण सांगतोय की इतकी बारीक सारीक मुद्दे सांगतो. आयुष्यातल्या इतर गोष्टींवर सुद्धा त्याचा दुष्परिणाम दिसतो नाही का, आपल्या पर्सनल ग्रोथ असेल, करिअर ग्रोथ असेल, पर्सनल ग्रोथ, नातेसंबंध, या सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे नातेसंबंध. कारण तो व्यक्ती, ती पुरुष किंवा ती स्त्री आपल्या विचाराच्या तंद्रीत इतकी गुंतलेली असते की आपल्याबरोबर माणसं आहेत, नातेवाईक आहेत, त्यांना तुमचा सहवास हवा आहे, त्यांचा सहवास ते आपल्याला ऑफर करतायत, मी आहे ना तुझ्याबरोबर असं म्हणतायत, पण त्याचा ना ते आनंद घेऊ शकत ना त्याचा आधार घेऊ शकत. आणि मग त्यातनं घोटाळे निर्माण होतात आणि खूप त्रास होऊ शकतो. मला एकदम सहज आठवलं दुष्यंत शकुंतलेच्या गोष्टीमध्ये, आपल्या दुष्यंताच्या आठवणीत हरवलेली शकुंतला, तिच्या हातातली अंगठी गळून पडली, तिला कळलं नव्हतं. बरोबर, कारण शी वॉज ऑल्सो ओव्हर थिंकिंग. शाकुंतलमध्ये कालिदासानी हा शब्द वापरला की नाही मला माहीत नाही, पण त्यांनी अतिशय एक स्वप्नावस्था अशी म्हणून मांडलेली आहे की अशी तिची अवस्था होते. पण आपण जसं आत्ता मी शकुंतलेचं उदाहरण दिलं तसं ओव्हर थिंकिंगमध्ये तरुण माणसांच्यामध्ये आपण विचार केला तर ब्रेकअप नंतर पण ओव्हर थिंकिंगचे खूप फॅक्टर्स आढळून येतात की अरे ती माझ्याशी बोललीच नाही, म्हणजे माझ्या मनात काय असेल, किंवा तो असं का करतो, मला म्हणाला होता की मी बस स्टॉपवर येईन पण का बरं नाही आला, असं कसं करतो, आणखीन पण असं केलंय का, आपणच तयार करतो. म्हणजे शक्यता एवढ्या तयार करतो आपण की त्याच्यात
हरवून जातो आणि कदाचित सिम्पल एक्सप्लेनेशन असू शकेल ते आपल्या लक्षातच येत नाही. बरोबर. आणि मग आपण त्याच्यात अडकून जातो, खूप अँक्शियस होतो. मी म्हटलं ना की ओव्हर अँक्शियसनेस आणि ओव्हर थिंकिंग आर टू साइड्स ऑफ द सेम कॉइन असं झालेलं आहे ते. पण आता बघा म्हणजे काय कशी गंमत आहे की आता आपण हे सगळं जे बोलतोय आणि हा जो पॉडकास्ट आहे तो एका सोशल मीडिया माध्यमावरनं आपण अनेकांपर्यंत पोहोचवतोय, पण त्याचं कारण चांगलं आहे, आपलं उद्दिष्ट चांगलं आहे. पण आता झालंय असं की अशा बऱ्याच सगळ्या गोष्टी आपल्याला सहजपणे उपलब्ध झाल्यात. म्हणजे मला एखादी गोष्ट सर्च करायची असेल इंटरनेटवर मला लगेच मिळते. मला कंटाळा आलाय, मनोरंजनाचं माध्यम माझ्या हातातच बसलेलं आहे मोबाईलच्या रूपामध्ये. ह्या गोष्टी सहज मिळाल्यामुळे ओव्हर थिंकिंग वाढलंय असं वाटतंय का तुम्हाला? कारण काय आहे की आपल्याला कसं माहितीये, आपल्याला रेडीमेड कॅप्सूल मिळतीये आणि त्या रेडीमेड कॅप्सूल गिळायची आपल्याला सवय झाली आहे. त्यामुळे ओव्हर थिंकिंगच्या मागचं एक अत्यंत महत्त्वाचं कारण असं आहे की आपण विचार करत असताना आपण तो ज्याला क्रिटिकल थिंकिंग म्हणतात की विचार कसा करावा, विचाराचे काय प्रकार असतात, त्याचं कोणत्या पद्धतीने आपण विचाराची प्रगती करत असतो हे आपल्याला कोणी शिकवत नाही ना. आपल्याला सतत सांगतात यांच्या विचारांच्या मागोमाग आपल्याला चालायचं आहे, त्यांचे विचार आपल्याला जीवनात अंमलात आणायचे. अरे बाबा, पण विचार कसा करावा हे आपल्याला कोणी शिकवतात का? आपल्याला विचार कसा करावा नावाची गोष्ट आपल्या करिक्युलममधनं बाहेर आहे. विचार करायला लागला तर फटके बसतील. मी सांगतो तसं कर, हा निबंध पाठ कर आणि तो लिही, कवितेचं रसग्रहण असं कर, पाठ कर आणि ते लिही. म्हणजे वी हॅव लॉस्ट द कॅपॅसिटी ऑफ थिंकिंग. त्यामुळे जेव्हा विचार करायची वेळ येते तेव्हा आपल्याला कळतच नाही विचार कसा करायचा. बरोबर. आणि देन यू गेट लॉस्ट इन द स्ट्रीम. त्या लोंढ्यामध्ये आपण वाहत जात असतो. तुम्ही म्हणालात ते अगदी योग्य आहे. म्हणजे एकीकडे आपण म्हणतोय की आत्ताचा अभ्यासक्रम हा मुलांना झेपेनासा झालाय, पण मला तर वाटतं की तो सोप्पा झाला या अर्थाने कारण तुम्हाला आता इंटरनेटच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी सहजपणे मिळतात. एखादी गोष्ट सर्च केली की तुम्हाला ते बरेच लेसन्स तिथे मिळतात आणि काही वर्ष मागे जर गेलो तर ते लेसन्स इंटरनेटच नसल्यामुळे आपल्याला शोधायची गरज लागली, आपल्याला पुस्तकं वाचायची गरज लागली, आपल्याला विचारायची गरज लागली आणि विचार करण्याची गरज लागली. तर असं सगळं आहे. म्हणजे ओव्हर थिंकिंग, अतिविचार आणि अँगर मॅनेजमेंट हे दोन्ही विषय जर क्लब केले तर एक छान कोर्स सुद्धा तयार झालेला आहे आणि बऱ्याच जणांना हाताळलं तुम्ही यामध्ये. खरंच फायदा कसा होतो आणि किती फरक पडतो त्यांच्या स्वभावामध्ये म्हणा किंवा त्यांच्या एकूणच गुणवैशिष्ट्यांमध्ये? मला असं वाटतं की काय आहे की आपण जेव्हा ऐकत असतो, म्हणजे ह्या कोर्समध्ये पार्टिसिपंट जे ऐकत असतात त्यांच्या लक्षात येतं की नेमकं काय घडतंय आणि ते घडल्यानंतर त्यातनं मार्ग कसा काढायचा याच्याविषयीच्या पण सूचना असतात ना. म्हणजे असं नाही की बाबा आता तुम्हाला अभिमन्यूसारखं आपण अर्धवटच नाही करत आहोत. आपण त्यांना सांगत असतो की हा तुमचा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला वाटतं की एक्स आहे पण ॲक्च्युली तो वाय आहे आणि वायवरती हे उत्तर आहे. तर तुम्ही एक्सच्या मागे पळू नका, रिअल जे आहे तिथपर्यंत पोहोचा, म्हणजे तुम्हाला त्यातनं सुटका करून घेता येईल. सो ओव्हर थिंकिंगला सगळे लोक सांगत असतात जास्त विचार करू नको, पण जास्त चिंता करू नको असं कोणी म्हणत नाही ना. तर आपल्याला हे चिंता ड्रिव्हन आहे, गिल्ट ड्रिव्हन आहे याची जरी जाणीव करून दिली तरी ती व्यक्ती त्या गोष्टीची त्याला समज येते, इन्साईट येते आणि त्यातनं खूपसे मार्ग असे असतात धनश्री की ते आपण शांतपणे विचार केला, डोकं स्थिर ठेवलं, मन स्थिर ठेवलं की आपल्याला आपोआप दिसतं ना. आणि सगळ्याला काय आपल्याला सगळी रेडीमेड उत्तरं नसतात ना. आम्ही तर सांगत असतो की काउन्सिलिंग म्हणा किंवा कोर्स म्हणा हे काय आहे, इट इज लाईक एखाद्या बंद खोलीमध्ये, अंधाऱ्या खोलीमध्ये आपण दिवा लावला की मग तुम्हाला कळतं की इथे बरेच फर्निचर आहे, तुला असं वाट काढून जावं लागेल. यू विल हॅव टू नॅव्हिगेट थ्रू द प्रॉब्लेम्स. काळोखात तुला ते दिसत नाही. आपण जो ज्ञानाचा दिवा लावला की तुम्हाला कळतं की यातनं नॅव्हिगेट करायचं आहे आणि मग ते नॅव्हिगेटचं आपल्यात एक इनहेरंट कपॅसिटी असते, आपल्यात काहीतरी एक उपजत समज असते, विचार असतो, शहाणपणा असतो, आपल्याला कोणीतरी काही सांगितलेलं असतं, संस्कार असतात, त्याच्या मदतीने आपण नॅव्हिगेट करतो. पण बेसिकली आपल्याला जॉब ऑफ हे काम करण्याचं उद्दिष्ट हे असा दिवा लावायचं आहे. तो लावला की मला कळतं की काय आहे ते. खरं.
फार कमी वेळामध्ये आपण ओव्हर थिंकिंगसारखा एक खूप मोठा विषय मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न केला. मात्र अनेकांपर्यंत हे विचार पोचण्यासाठी ओव्हर थिंकिंग आणि अँगर मॅनेजमेंट हे क्लब करून एक खूप छान जो कोर्स आहे, तर 12 सेशन्समध्ये आपण तो डिवाईड केलेला आहे आणि 18 तासांहून जास्त कंटेंट किंवा जास्त मार्गदर्शन हे स्वतः डॉक्टर राजेंद्र बर्वे यांनी त्या 12 सेशन्समध्ये आपल्याला केलेलं आहे. त्यामुळे आत्ता जी थोडीफार माहिती आपण ऐकलीत त्यापेक्षाही खोलवर जाऊन मुळामध्ये वेगवेगळी उदाहरणं ऐकून आणि वेगवेगळ्या एस्पेक्ट्सनी विचार करून आपल्याला या 12 सेशनमधनं हा विषय समजून घेण्याची एक छान संधी मिळणार आहे. हा कोर्स तुम्हाला करायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचे डिटेल्स दिले आहेत, त्यावर प्लीज क्लिक करा आणि त्याची सगळी माहिती घ्या. धन्यवाद.